मराठीमध्ये एक नवीन रॉकस्टार आपल्यासमोर येतोय. संतोष जुवेकर एक नवीन वाद्य घेऊन गिटारा. संतोष, पहिली एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला तुझं स्किल पाहायचं आहे गिटारा वाजवण्याचं. नाही, मी ते आता स्किल नाही, त्याकडे ते सिनेमात दाखवीन. नाही, आता सुरू केलं आहे मी. नुकतंच काही महिने झाले शिकतो आहे आणि प्रयत्न करतो आहे. मी जेव्हा प्रॉपर तयार होईन तेव्हा नक्कीच ऐकवीन. अजिबात नाही बोलणार नाही, पण आता जरा तयार होतो आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न जेव्हा पोस्टर आम्ही पाहिलं तेव्हा कुठेतरी आम्हाला असं वाटलं की थोडंफार रॉकस्टारशी रिसेंबल होतं आहे, तर त्याच्याबद्दल तू काय एक्सप्लेन? आता तेच सांगेन. अर्थात तुम्हाला साहजिक वाटणं साहजिक आहे, पण मला असं वाटतं की रॉकस्टार रणबीरनी जसं केलेलं आहे, त्यांनी ज्या प्रकारे तो उभा केला तो फारच उत्तम आहे नक्कीच, आणि सुंदररित्या उभा केलेला आहे. तुम्ही आतापर्यंत जोही रॉकस्टार बघाल, हा जो रणबीरने केला किंवा हा जो माझा लुक आहे, हा साधारणतः एक रॉकस्टार आहे. तो फेमस, त्याचा फेम सिंगर किंवा त्याची जी जो अटायर आहे, त्याचा ॲटिट्यूड आहे, तो असाच आहे. फक्त रणबीरने केलेला रॉकस्टार वेगळा आहे आणि हा रॉकस्टार खूप वेगळा आहे. दोघांची गोष्ट वेगळी आहे. आणि आफ्टर म्हणजे खूप सारे रॉ लुक्स चित्रपटामध्ये तू आधी केलेले आहेस आणि पहिल्यांदा असं काहीतरी म्युझिकल आहे ज्याच्यामध्ये तू रॉ आहेस पण म्युझिकमय आहेस, तर काय सांगशील? नक्कीच. रॉनीज म्युझिकच्या बाबतीत खरंच खूप रॉ आहे. कान जरी असलं तरी ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटनी खूप, एकतर मी म्हणेन की हा जो गिटारा या चित्रपटाच्या निमित्ताने अवधूत गुप्तेने इन्व्हेंट केला, तर तो एक छान सुंदरसं एक वाद्य तयार केलं. आणि हे जो एकतारा आणि गिटार याचं मिक्सचर आहे हे गिटारा, आणि मला वाटतं या गिटाराच्या रूपाने आमच्या सिनेमासाठी हा विठ्ठलाचा आशीर्वादच म्हणायला हरकत नाही. सो प्रयत्न करतो आहे आणि खूप मजा येते काम करताना. एक वेगळा अनुभव. आत्तापर्यंत जे रोल्स केले ते नक्कीच सुंदर चांगले सिनेमे मला करायला मिळाले. तसाच हाही एक सिनेमा खूप वेगळा, पण नक्कीच वेगळा मला करायला मिळाला. यातलं जे कॅरेक्टर जे आहे मी करतो आहे, प्ले करतो आहे, ते खूप वेगळं आहे आणि ते करण्याकरता प्रयत्न करतो आहे खूप. बाकी गणपती बाप्पा. मराठी इंडस्ट्रीतल्या पहिल्या नवीन वाद्याचा मानकरी तू ठरला आहेस त्या चित्रपटाच्या निमित्ताने, काय सांगशील? नक्कीच मला या गोष्टीचा जास्त अभिमान आहे. म्हणजे जसं हा सिनेमा मला करायला मिळतो आहे तसाच, आणि किंबहुना थोडासा जास्त, की हे जे एक इन्स्ट्रुमेंट म्युझिक इंडस्ट्रीत इंट्रोड्यूस होत आहे, आज संगीत क्षेत्रात एक नवीन इन्स्ट्रुमेंट वाद्य मी तयार होतं की निर्माण झालं आहे, त्याचा पहिला साक्षीदार आणि मानकरी म्हणायला हरकत नाही, तो मान मला मिळाला आहे. सो मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद रईस लष्करी आणि अवधूत गुप्ते यांना. नक्कीच. आता पॅशन आणखी वाढली आहे का? म्हणजे आता शिकलंच पाहिजे. अर्थात खूपच पॅशन वाढलं आहे. आधीपासून खूप आवड होती, पण म्हणतात ना, कुठल्या तरी गोष्टीसाठी एक कारण असतं किंवा काहीतरी मोटिवेशन लागतं. म्हणजे आता या सिनेमा किंवा जेव्हा हे शिकायला हवं होतं तेव्हा शिकलो नाही, आणि आता खूप इच्छा आहे शिकण्याची, पण तेव्हा वेळ मिळत नव्हता किंवा काहीतरी गोष्टी राहून जायचं. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने मला हे शिकायला मिळतं आहे. माझं सुरू केलं आहे. केवळ चित्रपट संपेपर्यंत मी शिकणार असं नाही आहे, तर मी कंटिन्यू करणार आहे. मला शिकायचं आहे. मग एकताराच्या नेक्स्ट प्रमोशन इव्हेंटमध्ये आपल्याला संतोष नक्कीच वाद्य वाजवताना दिसणार. प्रयत्न नक्की करतोय. थँक्यू सो मच. तर हा होता संतोष जुवेकर आपल्या नवीन चित्रपटाला घेऊन. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.